नमस्कार. शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात. आज मी तुम्हाला अशी काही टेक्निक सांगणार आहे ज्याने तुम्ही स्वतःवर प्राऊड फील कराल. म्हणजेच तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. कोणी आपल्याला प्राऊड ऑफ यू म्हटलं तर छान वाटतं ना? मग आपणच आपल्याला जर रोज त्या भावना देऊ शकलो तर किती मजा येईल. इतरांना आपला अभिमान वाटतो की नाही माहीत नाही, पण आपल्याला तरी अभिमान वाटलाच पाहिजे. चला बघूया काय काय करायचं ज्याने आपल्याला आपला अभिमान वाटेल. पर्सनल ग्रोथ. जर तुम्ही रोज स्वतःमध्ये थोडा थोडा बदल करताय आणि तुमची अशी एखादी क्वालिटी जी तुम्हाला व्यवस्थित माहीत नाही आहे तिच्यावर जर तुम्ही काम करताय किंवा त्या दिशेने तुम्ही वेळ पैसा सर्व काही लावताय तर तुमची प्रगती होते. म्हणजेच तो काही चमत्कार नसतो, पण तुम्ही रोज त्यावर काम करत असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळायला सुरुवात होते. मग या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःवरती अभिमान वाटला पाहिजे, कारण तुम्ही एक कौतुकास्पद कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहात. दुसरं, रिझिलन्स. जर तुम्ही फ्लेक्सिबल व्यक्ती असाल, म्हणजेच परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करत असाल, म्हणजे जर तुम्ही कुटुंबामध्ये किंवा मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असता तेव्हा त्या वातावरणात सर्वांशी त्या पद्धतीने राहता, तर तुम्ही फ्लेक्झिबल आहात. नाहीतर काही लोकांचं असतं की ते त्यांच्याच विश्वात रममाण असतात. त्यांचा रुबाब किंवा त्यांचं जे काही पद आहे ते सोडायला ते तयारच नसतात. पण तुम्ही फ्लेक्झिबल असाल तर अभिनंदन. तुम्ही एक कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहात, कारण ही एक अशी क्वालिटी आहे ज्याने तुम्ही आयुष्यात कोणत्याही प्रसंगात स्वतःला तारून नेऊ शकता आणि आनंदी राहू शकता. पॉझिटिव्ह चॉईसेस. आता हा मुद्दा थोडा व्यवस्थित समजून घेऊया. कोणत्याही टोकाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला 2 पर्याय नक्कीच असतात. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवण्याची आणि स्वतःला स्वीकारण्याची पॉवर आपल्याकडे असते. म्हणजेच नकारात्मक परिस्थितीसुद्धा सकारात्मक गोष्टी आपण शोधून काढू शकतो. यासाठी आपलं एक ठरलेलं पण समर्पक उदाहरण मी तुम्हाला देते. ते आहे कमळाचं. कमळ चिखलात उमलतं, पण तरी देखील स्वतःच्या सौंदर्यात कसलीच कमतरता ते पडू देत नाही. आता तुम्ही म्हणाल की ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्वच्छ पाण्यात कमळ उगवतच नाही. मग निसर्गाने प्रत्येक प्राणीमात्राला हा गुण दिलेला आहे. आपल्यालाही हा गुण मिळालेला आहे. आपण कुठे जन्माला आलो हे आपल्या हातात नाही, परंतु त्या परिस्थितीतून शिकून जीवन कसं जगायचं हे तर आपल्या हातात आहे. कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही जर स्वतःचा संयम धरून देत नाही आहात, परिस्थितीशी झुंज देताय, आपल्यातली सकारात्मक ऊर्जा तशीच्या तशी ठेवताय किंवा ती वृद्धिंगत करताय, तर अभिनंदन. तुम्ही एक कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहात. नेक्स्ट आहे काइंडनेस अँड एम्पॅथी. म्हणजेच जर तुम्ही इतरांना समजून घेताय, इतरांच्या बरोबर त्यांचे दुःख शेअर करताय किंवा त्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सहभागी होताय, सुखात नाही पण दुःखात सहभागी होताय, तर तुम्ही खरंच एक चांगली व्यक्ती आहात. कारण इतरांना समजून घेणं ही एक चांगली क्वालिटी मानली जाते जी तुमच्यामध्ये आहे. आणि जर नसेल तर ती इम्प्रूव्ह करा, कारण एम्पॅथी आणि काइंडनेस याची गरज प्रत्येकालाच असते, अगदी तुम्हाला देखील असते. या जगात असे फार कमी लोक आहेत जे इतरांना समजून घेतात, त्यांना समजून घेऊन त्यांना आपलंसं करतात. आणि अशा क्वालिटीज जर तुमच्यामध्ये असतील तर व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि स्वतःची पाठ थोपवा, कारण तुम्ही एक कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहात. कारण ह्या क्वालिटीज फार रेअर असतात. पुढचा मुद्दा आहे कन्सिस्टन्सी. जवळपास नेहमीच मी या मुद्द्यावरती बोलत असते, तुम्हाला सतत ह्या गोष्टी सांगत असते की तुम्ही जे काम करताय, जी गोष्ट तुम्ही हाती घेतली आहे त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहा किंवा सातत्य ठेवा. याच्याने काय होतं माहिती आहे का, सतत ती गोष्ट तुम्ही केल्यामुळे तुम्ही त्या गोष्टीमध्ये चांगले प्रावीण्य मिळवता, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये मास्टरी मिळवता. यशाची गुरुकिल्ली काय आहे असं जर तुम्ही मला विचारलं ना, तर माझं उत्तर हेच राहील की सातत्य. म्हणजे हे पूर्वापार आपल्याला सांगितलेलं आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण सातत्य टिकवणं हे तसं सोपं पण नाही आहे. कधी कधी कामामुळे असेल, मनस्थितीमुळे असेल, आपल्याला एकसारखेपणा एका कामामध्ये टिकवताच येत नाही. मग अशा वेळी काय करायचं, जर तुम्ही
अशा वेळेस ते काम सोडून न देता किंवा जर काही कारणास्तव त्या कामामध्ये व्यत्यय आला असेल तर तुम्ही जर बाउन्स बॅक करताय आणि पुन्हा ती रुटीन फॉलो करताय किंवा सातत्य ठेवताय तर अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहात. अभिनंदन. 6वा मुद्दा आहे ग्रॅटिट्यूड. आता याही विषयावरती मी नेहमी बोलत असते की जे काही आहे, जसं काही आहे त्याच्याविषयी आभारी राहा. कृतज्ञता आपल्या अंगी बाणवा. हे आपल्याला अगदी शाळेपासून सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. कृतज्ञ म्हणतेय, कृतज्ञ नाही. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जे कोणी साथ देत आहेत किंवा जे नाही देत आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही आभारी असणं गरजेचं आहे. सजीव निर्जीव कुठल्याही गोष्टीसाठी एकदा आभार व्यक्त करा, कारण ती व्यक्ती किंवा ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आणि मोलाचं सहकार्य करत असते. त्यामुळे ग्रॅटिट्यूडला कधीही विसरू नका. ती एक खूप चांगली गोष्ट आहे ज्याच्यानी बऱ्याच जणांची आयुष्य बदललेली आहेत. तुम्ही जर अशा कुठल्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचंय. चला नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊया. ॲडॅप्टेबिलिटी. ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो ना की जे आहे ते स्वीकारा, जसं आहे तसं स्वीकारा. एक लक्षात घ्या, आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठे काही गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मी याला कॉम्प्रोमाइज नाही म्हणत, मी ह्याला ॲडजस्टमेंट म्हणते. काही काळासाठी ही छोटीशी ॲडजस्टमेंट स्वतःच्या आयुष्यात जर तुम्ही ॲड केली तर तुम्ही एक उत्तम आणि आनंदी आयुष्य जगू शकता. मी जसं तुम्हाला मगाशी फ्लेक्सिबिलिटीचं सांगितलं, जवळपास त्याच्याशी जोडणाराच हा मुद्दा आहे. आपण एका छान ग्रुपमध्ये आहोत, सगळे हसत खेळत आहेत, एन्जॉय करत आहेत आणि आपण मात्र आपल्याच एका कुठल्या तरी ॲटिट्यूडमध्ये आहोत, तर ते लोक आपल्याला स्वीकारतील का? आपण आपला ॲटिट्यूड काही काळासाठी जरा बाजूला ठेवायचा आणि त्या क्षणी तो आनंद घ्यायचा. त्या लोकांसोबतचे तुमचे क्षण अविस्मरणीय बनवायचे, जेणेकरून तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून घोषित केले जाल. आता फक्त चांगलं व्यक्तिमत्व म्हणून घोषित होण्यासाठी आपण चांगलं वागायचं आहे का, म्हणून ॲडजस्टमेंट करायची आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला चांगलं वाटावं, तुम्हाला स्वतःवरती अभिमान वाटावा म्हणून काही काळासाठी आपण आपला इगो बाजूला ठेवायचा आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा लहानांबरोबर लहानांसारखं राहता ना, त्यांच्यामध्ये मिसळून त्यांचे खेळ खेळता, त्यांच्याबरोबर हसता, त्यांच्याबरोबर भांडता, त्यावेळेस तुम्ही त्यांना त्यांच्यातले वाटता आणि ते तुमच्याबरोबर कम्फर्टेबल फील करतात. त्याचबरोबर तुम्ही जर मोठ्यांशी आदराने मान सन्मानाने जर वागलात तर त्यांच्याकडूनही तुम्हाला तेच रिटर्नमध्ये मिळतं, ज्यांनी त्याच्यामुळे तुम्हाला आपसुकच आनंद वाटतो. नक्कीच ना, कारण कोणी कौतुक केलं तर आपल्याला राग येतो का? अजिबातच नाही. ती एक चांगली गोष्ट असते आणि आपल्याला त्यामुळे आनंदी वाटायला लागतं. मग आपला आनंद हा आपल्याच हातात नाही का? या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला जो छोटा छोटा आनंद मिळतो त्यामुळे आपोआपच तुमच्या मेंदूला एक चांगला संदेश जातो, एक सुरक्षित वातावरणाचा संदेश जातो आणि तुमच्या मेंदूचं प्रोग्रामिंग त्या दृष्टीने सुरू होतं. आणि जर असं झालं तर त्याचं काय होतं हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तरीसुद्धा रिपीट करते. मग आपला मेंदू पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतो, म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढायला लागते. मग तुमच्याकडे ही क्वालिटी असेल तर स्वतःची पाठ थोपटवा. तुम्ही एक अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहात, तुम्ही एक प्राऊड फील करू शकता. नेक्स्ट आहे ॲक्ट ऑफ सेल्फ केअर. म्हणजेच काय? जर तुम्ही स्वतःची काळजी घेताय, स्वतःवर प्रेम करताय, स्वतःला नीटनेटकं ठेवताय, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला स्टेबल ठेवताय, तर तुमच्याकडे ही एक चांगली क्वालिटी आहे. यामुळे तुम्ही स्वतःवर तर प्रेम करताच, पण जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते ती दुसऱ्यावरतीही प्रेम करते, दुसऱ्याचीही काळजी घेते आणि दुसऱ्यालाही तेवढंच समजून घेते. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असल्या आणि जर स्वतःकडे जर सेल्फ केअर नसेल किंवा स्वतःवर जर तुम्ही प्रेम करत नसाल तर बाकीचे प्रयत्न हे व्यर्थ आहेत. हा मुद्दा थोडासा उशिरा घेतला, पण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिका, स्वतःची काळजी घ्यायला शिका. आणि ऑलरेडी जर तुम्ही असं करत असाल तर अभिनंदन, तुम्ही एक कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहात.
लास्ट बट नॉट द लिस्ट, या पूर्ण व्हिडिओचा शेवटचा भाग तो म्हणजे पॉझिटिव्ह रिलेशनशिप्स. आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात किंवा अशा काही व्यक्ती असतात ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. कधी कधी ते आपल्याला क्रिटिक करत असतात, कधी कधी ते आपल्याला आधार म्हणून उभे असतात. अशा व्यक्तींबरोबर आपले सकारात्मक नातेसंबंध असायला पाहिजेत. जर एखादी व्यक्ती आपल्यामध्ये चुका काढत असेल किंवा आपल्याला जर सल्ले देत असेल तर त्यावेळेस आपण चिडचिड करून उपयोग नाही किंवा त्या व्यक्तीला टाळून उपयोग नाही, कारण ती व्यक्ती आपल्यावरती खूप प्रेम करत असते आणि आपल्या प्रेमापोटीच ती आपल्याला चांगले सल्ले देत असते. हां, आता ती व्यक्ती तुमच्या किती जवळची आहे किंवा तुमच्यासाठी किती पॉझिटिव्ह एनर्जी देते हे तुम्ही शोधा. जर ती पॉझिटिव्ह एनर्जी देत असेल, तुम्हाला परत परत त्या व्यक्तीशी बोलावं असं वाटत असेल, तर ती नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब देत असते. मग अशी एखादी व्यक्ती जर तुमच्या लाईफमध्ये असेल किंवा अशा एका व्यक्तींचा ग्रुप जर तुमच्या लाईफमध्ये असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याबरोबर सकारात्मक रिलेशनशिप ठेवली पाहिजे. म्हणजेच काय, त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा, त्यांच्याशी गप्पा मारा, तुमचे काही प्रॉब्लेम्स त्यांना शेअर करा, त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही ऐकून घ्या. भलेही तुम्ही सल्ला नका देऊ किंवा तुम्हाला त्याच्यावरती फार वेळ नाही घालवायचा, पण ॲटलिस्ट त्या व्यक्तीला ऐकून घ्या. कारण बऱ्याचदा मी हे आधीही सांगितलेलं आहे, बऱ्याचदा लोकांना ऐकून घेण्याची गरज असते, तुम्ही सल्ला द्यायची गरज नसते. मग जर तुम्ही अशी व्यक्ती असाल, तुम्ही तुमचे नातेसंबंध छान पद्धतीने हाताळू शकताय किंवा तुमचे नातेसंबंध हे सकारात्मक असतील तर अभिनंदन, तुम्ही एक कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहात. स्वतःवर प्राऊड फील करणं एवढंही अवघड नाही आहे. फक्त या सगळ्या मुद्द्यांमधले काही मुद्दे जर तुमच्यामध्ये असतील किंवा ह्या सगळ्या मुद्द्यांवरती जर तुम्ही काम करणार तर तुम्ही नक्कीच स्वतःवर अभिमान बाळगाल. हा व्हिडिओ आणि हा ऑडिओ जर तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओमधली कुठलीही गोष्ट कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला विचारा, मी त्याचे उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा व्हिडिओ लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.